अठ्ठ्याहत्तरपेक्षा अधिक प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये जे औषधी आहेत ती कुठेतरी बोगस असल्यामुळे झालेलं आहे. काय सांगाल यावर? नमस्कार, मी सीओ जिल्हा परिषद जळगाव. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक तक्रार आली होती की 3 स्पेसिफिक PHC होते जिथे 3 प्रकारचे जे मेडिसिन आहे त्यामध्ये स्पॉटिंग किंवा पावडर फॉर्ममध्ये असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये जे तक्रारदार होते त्यांनी आम्हाला सॅम्पल पण दाखवले. त्याच्या अनुषंगाने एक इन्क्वायरी कमिटी आम्ही सेटअप केलेली आहे ज्यामध्ये 3 सदस्य आहेत. त्यामध्ये DHO आणि फार्मासिस्ट जे आहेत त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन कॉल करण्यात आलेली आहे. या संदर्भात ज्यावेळी DHO कडे तक्रार प्राप्त झालेली होती त्यावेळी त्यांनी संपूर्ण बॅच जे आहेत त्या मेडिसिन्सच्या ते रिप्लेस करण्यासंदर्भात संबंधित पुरवठादाराला आदेश दिले आणि त्याच्या अनुषंगाने जे चौकशी समिती आहे ते प्रत्येक बॅच निहाय सर्व PHCs मधून एक एक घेऊन त्याच्या पडताळणी करणार आहे. ज्या लॅब रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले होते त्या लॅबला पण आम्ही पत्र देणार आहे की त्यांनी जी टेस्टिंग केली त्यामध्ये रिपोर्ट बरोबर असल्याचा निकष काय होता आणि कोणत्या आधारे ते बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत संबंधित मेडिकल ऑफिसर्स जे आहेत त्यांच्याकडून पण आम्ही अहवाल मागवत आहे की मागचे 6 महिन्यामध्ये कोणतेही लाभार्थी किंवा मेडिकल ऑफिसर किंवा अधिकारी मार्फत कोणतीही तक्रार प्राप्त झाली आहे का मेडिसिन बद्दल आणि पुढे पण संबंधित विभागाला याबद्दल दक्षता घेण्याची आदेश आम्ही दिलेले आहे. जो वेंडर आहे त्याच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे? त्याच्या अद्याप आम्ही पेमेंट केलेलं नाहीये. जर खरोखर प्रत्येक सॅम्पलमध्ये किंवा बॅचमध्ये असे प्रॉब्लेम आढळले तर त्याच्या अनुषंगाने दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल. 2023 पासून ही औषधी हिंगणगाव आणि उस्मानाबाद केंद्रावर एवढे दिवस असल्यानंतर प्रशासनाच्या लक्षात नाही, संबंधित तक्रारदारांनी ज्या सॅम्पल आम्हाला दाखवले ते एक्सपायर्ड नव्हते, परंतु स्टोरेजमध्ये ते कदाचित खराब झाले असेल किंवा रिसीटच्या वेळी ते खराब झाले असेल. नेमकं कोणत्या वेळी ते मेडिसिन खराब झाले आहे त्याच्या चौकशीसाठी 2 दिवसामध्ये अहवाल सादर करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे. त्याच्या चौकशीच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यात येईल. तर या प्रथमदृष्ट्या सदोष औषधी आहे? नाही, जे औषधीमध्ये दोष निघालेला आहे तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे ते फक्त 3 PHCs आहेत, परंतु ज्यांच्या स्टोरेज वेअरहाऊस आहे त्यामध्ये प्रत्येक बॅचने हे सॅम्पल घेण्यासाठी आम्ही सांगितलेले आहे. जर प्रत्येक बॅचमध्ये सेम पुरवठादारचे मेडिसिनमध्ये असे दोष आढळले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बोगस म्हणता येईल की उत्कृष्ट म्हणता येईल? प्राथमिक स्वरूपात आरोग्य विभागाचं असं म्हणणं आहे की स्टोरेजमध्ये ते खराब झालेले आहे, परंतु रिसीटच्या वेळी प्रॉपर सर्टिफिकेट त्यांच्याकडे होता का आणि बॅचने फार्मासिस्टनी पडताळणी केलेली आहे का याबद्दल चौकशी आम्ही करण्यात येईल.